आज आम्ही मान्य उपनिबंधक साहेब जिल्हा सहकारी संस्था यांच्या दालनाच्या समोर या ठिकाणी सर्वांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे। त्याचं कारण म्हणजे असं का सहकार आयुक्तांनी एक पत्र पाठवून 14/3 आणि 27/3 2024 जे शेतकरी पीक कर्ज रेग्युलर भरतायत त्यांच्याकडून व्याज घेऊ नये असं पत्र पाठवलं। त्याची अंमलबजावणी करावी यासाठी आम्ही आता या ठिकाणी आंदोलनाला बसलो आहोत। या जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन माननीय श्री साहेबांनी 4/3/2024 सचिव अधिकारी यांच्या कर्ज वसुली बैठकीमध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांना व्याज लागणार नाही। आम्ही आज कार्यकारी अधिकाऱ्यांना येऊन भेटलो, ज्यावेळेला पैसे भरायला गेलो सांगितलं सचिवांनी सांगितलं की व्याजच भरावं लागेल। बाकीच्यांना विचारलं ते नाही, व्याज भरल्याशिवाय चालणार नाही। मग मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे आम्ही या ठिकाणी येऊन बसलो आणि आल्यानंतर तिथे बसल्यानंतर आम्ही त्यांची चर्चा केली। त्यांनी सांगितलं 200 कोटी रुपयाचा फटका बँकेला बसतो। मग बँकेला जर 200 कोटी रुपयाचा फटका बसतो, कारण काय असेल तर ज्या वेळेला 14/3 पत्र सहकार आयुक्तांनी बँकेला पाठवलं होतं त्यात स्पष्टपणे सांगितलं होतं की आपल्याला लागणारं अनुदान लागणारं व्याज शेतकऱ्यांच्या नावासह संगणकीकृत प्रणालीद्वारे पाठवण्यात यावं। बँकेचा तो हलगर्जीपणा आहे, बँकेने ते पाठवलं नाही म्हणून शासनाकडून व्याज यायला उशीर होतो। मागही अशाच प्रकारचा घोटाळा झाला। 68 कोटी रुपयाचं व्याज सुमारे 1.5 वर्ष जिल्हा सहकारी बँकेने शेतकऱ्याला वाटलं नाही, फक्त राज्याचं आणि केंद्राचं पण जवळजवळ त्याच पटीतलं व्याज आलेलं होतं। इतकी रक्कम सुमारे 128 कोटी रुपयाची बँकेने दाबून ठेवली होती। ज्यावेळेला आम्ही आवाज उठवला त्यावेळेला ती रक्कम देण्यात आली। माननीय जिल्हा सहकारी उपनिबंधकाकडे आलो, तक्रारी केल्या, त्यांनी पत्र दिलं आणि प्रचंड फॉलोअप आणि आंदोलन केल्यानंतर 13 शाखा व्यवस्थापकांचा हलगर्जीपणा म्हणून आमच्याकडून रक्कम देण्यात आली नाही असा अहवाल आमच्याकडे दिला। म्हणजे बँक नेमकी कोणाकरता करते, शेतकऱ्यांसाठी चालली का दुसरं काही आपल्या याच्यामध्ये चालू असा संशय येतो। आज उपनिबंधक साहेबांनी वास्तविक पाहता एक आदेश द्यायला पाहिजे होता सहकार आयुक्ताच्या त्या पत्राचा आणि सांगायला पाहिजे होतं त्वरित व्याज न घेता फक्त मुद्दल भरून घ्या। म्हणून त्याकरता केलेली टाळाटाळ 31 मार्च जवळ आला, 31 मार्च जवळ पैसे भरले नाहीत। 11% व्याज शेतकऱ्यांना लागणार आहे। शेतकरी प्रचंड अडचणीत आहे। कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याला भाव नाही, दुधाला भाव नाही, संत्र कोणी घ्यायला तयार नाही। शेतकऱ्यांनी कसं जगायचं अशा परिस्थितीत शेतकरी असताना कमीत कमी व्याजाचे 200 कोटी रुपये आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्याचे वाचणार आहेत। ते जरी वाचले तरी निदान आम्ही आमच्या राजकीय कारकिर्दीला धन्य समजू शकतो अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। जोपर्यंत हा आदेश आमच्यापर्यंत येणार नाही किंवा आदेश जिल्हा सहकारी बँकेला माननीय जिल्हा उपनिबंधक घेणार नाही तोपर्यंत आम्ही सगळे या ठिकाणी हे आंदोलन सोडणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।